ठाणे शहरात गुन्हेगारीवर पोलिसांचा दणका आणि दणका. अंमली पदार्थ तस्कर आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर ठाणे गुन्हे शाखेने थेट युद्ध पुकारलंय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अवघ्या काही दिवसात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2 जबरदस्त धडक कारवाया करत तब्बल 6,94,00,000 रुपयांचे हेरोईन, तर दुसऱ्या कारवाईत 4 देशी बनावटीची पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत 3 आरोपी थेट जेरबंद झाले आहेत. पहिली कारवाई पहाटे 3 वाजता दिवा परिसर ह्युमॅनिटी पब्लिक स्कूल समोर. पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे आणि पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि तलत वजाहत रसूल सय्यद याला रंगेहात पकडलं. त्याच्याकडून 1 किलो 736 ग्रॅम हेरोईन, थेट 6.94 कोटींचा मुद्देमाल. तपास पुढे गेला आणि या प्रकरणातून आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेट उघड झालं. आरोपीचा साथीदार मोहम्मद खान अहमद खान महाडिक यालाही अटक करण्यात आली. दुसरी कारवाई थेट भिवंडी तालुक्यात वेहळे भाटाळे परिसरात पोलिसांनी सापळा रचून सोहिल बेग शोराब बेग मिर्झा याला अटक केली. त्याच्याकडे सापडली 4 देशी बनावटीची पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे, अंदाजे 4,08,000 रुपयांचा शस्त्रसाठा. ही संपूर्ण कारवाई पार पडली पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या पथकाने गुन्हेगारीवर पोलिसी वचक दाखवून दिला आहे. आणि आता पोलिसांचा थेट इशारा: ड्रग्ज विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना माफ नाही. अशी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी ठाणे गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गुप्त ठेवली जाईल. वृषाली सोलंकी, ब्युरो रिपोर्ट, ठाणे.